नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील नावाची पाटी ही बदलण्यात येणार आहे। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। मात्र आज देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच उद्यापासून रामगिरी बंगल्याबाहेर फडणवीसांच्या नावाची पाटी लावण्यात येईल। रामगिरी हे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असून या ठिकाणी कार्यकर्त्यांची वर्दळही पाहायला मिळेल। नागपूरचा हा रामगिरी बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखला जातो। इथं मुख्यमंत्री ज्याही वेळेस नागपूरला असतात, मग ते हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान असेल किंवा इतर वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री नागपूरला असतात त्यावेळी हेच त्यांचं अधिकृत निवासस्थान असतं आणि इथूनच मुख्यमंत्री कार्यालयाचं जे आहे ते कामकाज चालू राहत असतं। त्यामुळे विदर्भातील आणि नागपूरकरांसाठी जे आहे ते रामगिरी हा बंगला अतिशय महत्त्वाचा आहे। सध्या राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नावाची पाटी जी आहे ती या रामगिरी बंगल्याबाहेर लागलेली आहे। मात्र आज संध्याकाळी नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यावेळी या जागी जे आहे ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव असणार आहे। खरं तर 2014 ते 19 या काळात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी या रामगिरी बाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी होती। आज पुन्हा एकदा तो प्रसंग येणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बहुतेक उद्या ही पाटी इथून बदललेली असेल। मुख्यमंत्री हे नाव कायम राहील, मात्र एकनाथ शिंदे यांच्याऐवजी इथं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव येईल। नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असणार आहे आणि या रामगिरी निवासस्थानाबाहेर ज्यावेळी आता देवेंद्र फडणवीस नागपूरला असतील त्यावेळी कार्यकर्त्यांची राजकीय पक्षांच्या नेत्यांची वर्दळ झालेली पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांचे बालमित्र सुद्धा दाखल झालेत। आरोप प्रत्यारोपानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार कमबॅक केल्याचं सांगत बालमित्रांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं। लहानपणापासूनच नेतृत्व गुण फडणवीस यांच्याकडे असून महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर ते घेऊन जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि आपसुकच त्यांच्या बालमित्रांना याचा आनंद झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत त्यांचे बालमित्र आहेत आणि यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच तुम्ही हा किती आनंदाचा क्षण आहे, परमोच्च क्षण त्यांच्यासाठी आहे ते तुम्ही आपसुकच जाणू शकता। आणि आपण याच बालमित्रांशी आहे तो आज संवाद साधणार आहे। काय सांगाल, पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ आहे ते देवेंद्र फडणवीस घेतात। खरं तर लहानपणापासूनच त्यांच्यात नेतृत्वाचा गुण तुम्हाला दिसत होता? ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होता तर याच्यासारखा आनंदाचा क्षण पूर्ण महाराष्ट्राकरता तर आहेच, पण मित्र म्हणून आमच्यासाठी याच्याहून आनंदाचा अत्युच्च आनंदाचा कोणताच क्षण आमच्यासाठी नाही। देवेंद्रजींची माझी ओळख तशी ते 11वीत असल्यापासून आहे, पण लॉला त्यांनी जेव्हा त्या ॲडमिशन घेतली त्याच्यानंतर त्यांच्यात नेतृत्व गुणांचं कौशल्याचं एक प्रगटीकरण झालं त्यांना। त्याच्यानंतर मग हे सगळ्यांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती नेतृत्व करू शकतो, हा समाजाला बांधून ठेवू शकतो, हा लोक जोडू शकतो, हा नाराज लोकांना मनवून अडचणीतनं मार्ग काढू शकतो। त्यामुळे त्यांच्यातले नेतृत्व गुणाची ओळख ही त्यांनी लॉला ॲडमिशन घेतली तेव्हापासूनच व्हायला सुरुवात झाली होती। आणि पूर्ण नागपुरात म्हणजे मला नागपूरचं माहिती असं की एकही व्यक्ती तुम्हाला असा सापडणार नाही जो देवेंद्रवर नाराज आहे, देवेंद्रवर चिडला आहे, रुसला आहे, देवेंद्रवर याच्याशी तर बोलणारच नाही असा एकही माणूस तुम्हाला नागपुरात, तो आमच्या पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला असो। खरं तर इन्स्पिरेशन लीडर म्हणून त्याच्याकडे आता बघितलं जातं। त्याने जे कमबॅक केलेलं आहे त्या कमबॅकची उदाहरणं आहे ते राजकारणात दिली जातात। राजकारणात खरंच अनिश्चित सगळं वातावरण असतं, मात्र त्याने जे कमबॅक केलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे 2.5 वर्ष मधले अतिशय म्हणजे फारच वाईट पिरियड्स त्याच्याकरता गेला, आमच्या सगळ्यांकरता गेला। दररोज नवीन टेन्शन वाढायचं, दररोज नवीन आरोप व्हायचे। पर आरोप तर अधिकार आहे लोकांचा करण्याचा, पण बिलो द बेल्ट आरोप करणं, वाटेल तसं ट्रोल करणं, सगळ्याच गोष्टीवरनं त्याला नावं ठेवणं, तर त्याच्यामुळे कुठे आम्हाला दुःख व्हायचं, संताप व्हायचा, चिडचिड व्हायची, असं वाटायचं की सोडून द्या रे, कशाला याच्याकरता करतोय का आपण। पण त्यांनी ना कधी शालीनता सोडली ना संयम सोडला आणि त्यांनी ठरवून काय करायचं हे ठरवून त्यांनी कमबॅक केलं। त्याच्या कमबॅकचे उदाहरणं हे महाराष्ट्राच्या पॉलिटिकल स्टडीमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्की दिल्या जातील। आणि कसं कमबॅक करावं जेव्हा तुम्हाला लोकांनी राईट ऑफ केलेलं आहे पूर्ण, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही परत फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन पूर्ण आपल्या कर्तृत्वानी लोकांना कसं दिपवून टाकावं
आणि त्यांचा परत विश्वास संपादन करून कसं गेलेलं गतवैभव दुप्पट मापाने तुम्ही मिळवावं याचं तो ज्वलंत उदाहरण आहे आणि तो आमचा मित्र आहे, याचा आम्हाला अतिशय प्रचंड अभिमान आहे. खरं तर मी पुन्हा येईन असं त्यांनी म्हटलं होतं, निर्धार केला होता. काय वाटलं होतं ते पुन्हा येतील असं वाटलं होतं? कारण राजकारण अनिश्चित असल्याचं मानलं जातंय आणि त्यांनी ते स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस देवेंद्रजींनी जेव्हा म्हणाले की मी पुन्हा येईल, तो काळ वेगळा होता. त्याच्यानंतर काय घटना घडल्या त्या तुम्हाला सर्व माहिती आहे. पण देवेंद्रजींनी जेव्हा हे वाक्य वापरलं की मी पुन्हा येईल, तेव्हाच त्यांना लक्षात होतं की मी महाराष्ट्रात पुन्हा येणार. त्याच्याकरता त्यांनी त्या क्षणापासून कामं चालू केली असतील, प्लॅनिंग केलं असेल. कारण त्यांचा विकासाचा जो मुद्दा आहे आयुष्यात, त्यांनी जो ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्राकरता ठरवलेले होते, त्याला विकासात न्यायचं असेल तर देवेंद्रजींना कमबॅक करावंच लागेल. कारण की त्यांना समाजाला त्यांनी जे स्वप्न दाखवलं होतं ते पूर्णत्वास नेणारा देवेंद्रच फक्त राहू शकत होता. त्यामुळे देवेंद्रनी जी पूर्ण त्या दिवशीपासून दिवस रात्र एक करत एक एक क्षण आपल्या आयुष्यातला वाया घालवत, म्हणजे काम समाजाप्रती समर्पित करत एक एक माणूस जोडून आज 132 पर्यंत पोहोचवलं. मी पुन्हा येईल याच्याकरता. स्वप्नांचा पाठलाग करणारा नेता असंच देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख या निमित्तानं करता येईल. तुमच्यासमोर कधी त्यांनी स्वप्न आहे ते व्यक्त केली होतीत का? मित्रांशी काय त्यांचे संवाद व्हायचे? मित्रांशी काय बनायचं आहे ह्याचं कधीच स्वप्न नव्हतं. काय करायचं आहे, समाजाला मला काहीतरी द्यायचं आहे, हे स्वप्न होतं. त्यांनी आयुष्यामध्ये ज्या ज्या संकल्प ठेवला की काही नागपुरात चांगली शाळा आली पाहिजे, काही कॅन्सर हॉस्पिटल्स आले पाहिजे, ते पूर्णत्वास नेण्याकरता त्यांनी जीवापाड मेहनत केली आणि त्या नागपूर शहराला दिले सुद्धा. त्यांना असं वाटत होतं की जलयुक्त शिवारसारखे प्रोजेक्ट्स आणायचे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतः त्याच्यावर अभ्यास करून काम करून ते पूर्णत्वासही नेले. खरं तर तुम्हाला विचारतो, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळतोय, नेतृत्व गुण त्यांच्यात लहानपणापासूनच होते म्हणायचे का? कारण नगरसेवक ते मुख्यमंत्री पदांचा हा प्रवास आहे, टप्प्याटप्प्याने ते इथंपर्यंत आलेले आहेत. देवेंद्रजींचे वडील नागपूरचे उपमहापौर आणि विधान परिषदेचे आमदार होते. देवेंद्र लहान असताना वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर घरी अशी परिस्थिती तयार झाली की गंगाधररावांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य दिलं. कोणीतरी त्यांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि त्या प्रतिनिधित्वाची जाणीव ठेवून देवेंद्र सामाजिक आणि राजकीय कार्यात उतरला. विद्यार्थी परिषद असो, युवा मोर्चा असो, भाजप असो, या सगळ्या याच्यात तनमन धनानी झोकून देणारं नेतृत्व त्यांनी स्वतःचं